मित्रांनो, दोन शुभशकून मनसेला झाले. आता तुम्ही म्हणाल अनिलजी, अपशकुनाला पण तुम्ही शुभशकून म्हणायला लागले का? काय हे? नाही, तसं कसं आहे ना की एकेकाची इमेज असते. तो त्या इमेज बाहेर जाऊन काही प्रयोग करायला गेला तर काही वेळेला लोक ऍक्सेप्ट करतात. म्हणजे काही अभिनेत्यांबाबत आपण बघतो, आता अमिताभ बच्चनला आपण काय किती वेगवेगळ्या रूपात बघतो आणि त्याची ती सगळी रूपं आपण ऍक्सेप्ट करतो. किंवा साऊथचे पण आता रजनीकांत सारखे जे नट आहेत त्यांना किती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण बघतो आणि तरी ऍक्सेप्ट करतो. राज ठाकरे या एकाच भूमिकेत लोक ऍक्सेप्ट करतात. चांगलं विधान आहे, मोठं विधान, महत्वाचं विधान आहे की राज ठाकरे यांना लोक राज ठाकरे या एकाच भूमिकेमध्ये बघायला पसंत करतात. त्यांना ते राज ठाकरे आवडतात. तर मी तर त्यांना 95 पासून जवळूनच ओळखतोय. पण त्यांचा एक असा 9 मार्च 2006 त्या दिवशी मनसेची स्थापना झाली. ओके, त्यावेळेचे जे राज ठाकरे आहेत, जे शिवसेना, बाळासाहेब, उद्धव यांना सगळ्यांना सोडून बाहेर पडले आणि शिवसेना न तोडता स्वतःचा पक्ष काढला, स्वतःचं नाव दिलं, स्वतःचं चिन्ह दिलं. आणि ज्या दिवशी बाळासाहेब म्हणाले की माझा फोटो नाही वापरायचा, त्यानंतर कधीही त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं तरी फोटो नाही वापरला, स्वतःचा फोटो वापरला आणि स्वतःला प्रस्थापित केलं. आणि एक आक्रमक, झुंजार, लढवय्या आणि मुंहतोड जबाब देणारा, शेरा सवाशेर ठरणारा असा एक झुंजार नेता, योद्धाच खरं म्हणजे तो. पण मी त्याला धर्मयोद्धा म्हणणार नाही, कारण त्या प्रकारचा धर्म नाही त्याचा. ज्या अर्थाने हिंदुत्व वगैरे या गोष्टी केल्या जातात त्या अर्थाने तो धर्म वगैरेचा आहे नाही. म्हणजे तो धर्मवीर वगैरे नाही, त्या कॅटेगरीतला नाही, किंवा धर्मयोद्धा नाही, तो योद्धाच आहे. तुम्हाला माहिती आहे का की योद्धा संन्यासी असं वर्णन विवेकानंदांचं केलं जायचं. हिंदू धर्माकरता त्यांचं लढणं जे होतं, त्यामुळे योद्धा संन्यासी. पण योद्धा शेतकरी नेता म्हणून शरद जोशी होते बघा, त्यांना योद्धा हा शब्द वापरला जायचा. हा योद्धा आहे, हा योद्धा आहे. आणि त्यांनी योद्धा म्हणूनच दिसलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे. सरकारमधला तो जो सरकार आहे, तसं हे आमचं राज ठाकरे हे एक सरकार आहे. आणि ते स्वतंत्र, स्वायत्त, स्वयंभू आणि काय म्हणतात त्याला, कोणावरही त्याचं अवलंबून नसलेलं. माझं राज्य असेल ते छोटं असेल नाही तर मोठं असेल, पण ते माझं राज्य आहे. माझ्या राज्यात माझे नियम, कायदे, कानून चालणार आणि तुमचे नियम काय हे मला लागू कराल तर ते मी मान्य नाही करणार. हा जो एक असा काय म्हणतात त्याला बाणेदारपणा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जीभ म्हणजे नांगी. इंगडी डसली की समोरच्या माणसाने पाणी सुद्धा मागता कामा नये. असे शब्द व्यंगचित्रात्मक होऊनही त्यांच्याकडून बाहेर पडतात उपहासाच्या माध्यमातून. त्यावेळेलाही जनता खळखळून हसते, पण हसता हसता अंतर्मुख होते. आणि त्यांना बरोबर कळतं की हा मर्माघात आहे, हा कुठे आहे. आणि ज्याचं व्यंगचित्र काढलं आहे त्या माणसालाही ओशाळेपणा येतो की आपला दुर्गुण बरोबर यांनी हेरला आणि दाखवला. लोकांच्या चुका अचूकपणे दाखवणारा माणूस सरकारच्या पण असते, बिनधास्त, बेधडक. ते राज ठाकरे सगळ्यांना आवडतात. मध्यंतरीच्या काळात ते रूप त्यांचं थोडंसं मंदावलं होतं. तेल कमी झालं की जसं थोडंसं वातीची ज्योती जी असते ती थोडीशी लहान होते, तसं मधल्या काळात थोडंसं वातावरण धुसर होतं, अंधुक होतं आणि तेज कमी पडत होतं. ढग आल्यावर ढगाळ हवामानामध्ये आपल्याला सूर्यसुद्धा झाकला गेलेला दिसतो आणि ऊनंसुद्धा गेलेली दिसतात. तसं काहीतरी झालं होतं. व्हॉट एव्हर इट इज नॉट ए. आपण कालवर जाऊयाच नको, उद्यावरच जायचं ना आजवरच जायचं. पण आता ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे हे सरकारवर आणि काय सांगू का, विरोधी पक्षांवर तुटून पडून कोणाला काय खास कौतुक वाटत नाही. ते कसं आहे की काय ते बिचारे आधीच सत्तेबाहेर आहेत.
त्यांच्या मागे सत्ता नाही. हां, झुंज कोणाशी द्यावी? ती सत्ताधाऱ्याशी द्यावी, सत्तेमध्ये असलेल्या माणसाशी द्यावी, तर त्याचं कौतुक आहे. कुठले तरी ते महाराष्ट्राचे संपादक गोविंद तवळकर होते, कुठेतरी कुलगुरू पकडायचे, ते त्यांना झोड 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 झोडायचे आणि असे मर्द संपादक म्हणून स्वतःचं हे मिरवायचे. माधव गडकरी काही प्रमाणामध्ये होते, पण नंतर त्याने आंदोलन अशी झुंज दिल्यामुळे त्यांची प्रतिमा उंचवली. हा राज ठाकरे लोकांना सरकारशी लढणारा आवडतो, सरकारशी ऐक्य करणारा, समझोता करणारा, युती करणारा, पाठिंबा देणारा नकोच आहे त्यांना. त्यामुळे राज ठाकरे आता गेल्या 2-3 दिवसापासून सरकारला जे सालपट काढतायत, लोक निहायत फिदा आहेत, असं डोळे सोडून सोडून बघतायत. अरे राज ठाकरे इज बॅक, राज ठाकरे इज बॅक, द सेम राज ठाकरे, द सेम राज ठाकरे आपण ज्याला वर्शिप करत होतो, ज्याची आपण फॅन होतो, ज्याची क्रेज सगळ्या तरुण पिढीला, जनरेशन नेक्स्टला होती, ती जनरेशन पण आता या मधल्या काळामध्ये थोडी बदलून नवी जनरेशन आली आहे, नेक्स्ट जनरेशन आली आहे, पण क्रेज कायम आहे ना, क्रेज कायम आहे. आज जे 40ला असतील त्यांनाही ती क्रेज त्यावेळची परत आठवत असेल, आणि आता जे नवीन आहेत ते तर असे डोळे चोळून चोळून पाहत असतील की अरे असाही नेता असू शकतो, इतका तेजस्वी, इतका मनस्वी, मूडी, लहरी, पण तरी देखील आपल्याकरता भांडणारा. आज लोकांना त्यांच्याकरता लढणारा, भांडणारा माणूस हवा, आणि तो एकच आहे, तो राज ठाकरे. त्यांना लढवय्या पाहिजे, योद्धा पाहिजे, आणि ते राज ठाकरे आहेत. ते राज ठाकरे परत आले. ही इज बॅक, ही इज बॅक. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्री हा कीवर्ड, पासवर्ड असू शकतो पुढल्या यशाचा. सांगतोय, लाईटली घेऊ नका, सिरियसली सांगतो. राज ठाकरे मुख्यमंत्री हा कीवर्ड असू शकतो, उगाच संकोच बिंकोच करू नका मनसेवाल्यानं. दुसरी गोष्ट की अमोल मिटकरी काहीतरी बोलले. कसं आहे ना की अलीकडे कुणी काही बोला, काहीतरी असं उडक करायचं आणि म्हणायचं, म्हणजे थोडं केला इशारा जाता जाता. अरे खळ्या खट्ट्याचा इशारा करणारी माणसं आहे. काल अमोल मिटकरीची गाडी फोडली, उघडपणे टीव्हीच्या कॅमेऱ्यांसमोर दगड घालत होते, काय ते मातीचे हे पण काय काय कुंड्या म्हणतात त्याला, ते पण घालत होते, फोडत होते गाडी, आंदोलन करत होते. आताही ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू झाली, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुरू झाले, स्थानिक प्रश्नांवर सुरू झाले. पूर्वी त्यांची जी मधल्या काळातली आंदोलनं होती, ती आंदोलन म्हणजे घड्याळाच्या लंबकाची आंदोलनं असतात ना, इकडून तिकडे तिकडून तिकडे, तशी होती. असं रस्त्यावर उतरून, अरे रस्त्यावर उतरणारा माणूस आणि त्याची सेना आहे ती, रस्त्यावर लढणारा माणूस, रस्त्यात उतरून लढणारा माणूस. मनसेच्या त्या याच्याबद्दल कोर्टात काय व्हायचं ते होईल, कुणाला काय शिक्षा व्हायच्या तर होतील, पण आज शिक्षा भोगायला तयार असलेले असे तरुण ज्याच्याकडे आहेत, ठीक आहे करा आम्हाला अटक, करा खटले, काय हरकत नाही. ते स्वतःच एकदा म्हणाले होते की आसुराच्या अंगावर असतात त्याच्यापेक्षा जास्त केसेस माझ्यावर आहेत. ते राज ठाकरे हे असं बोलायची हिंमत दुसऱ्या कोणाच्याच नाही. पण त्यांनी खणकावून सांगितलं की 250-250 जागा आम्ही उभ्या करणार. तेव्हापासूनच महाराष्ट्र परत एकदा डोळे चोळत त्यांच्याकडे बघायला लागलाय. आणि हे खळलं खट्याक म्हणजे मनसे, आणि बिनधाड बेधडक बेधडक म्हणजे राज ठाकरे. He is back, his Sena is back. A revolution is waiting for Maharashtra. Welcome, welcome, Raj Thakre. सलाम. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.